बापाने तिने सांगितली बापाची चुका काढायची तिच्या काढू नका. मला मी सरपणा घेते ती तू जास्त करता है ना बाबा. आता तू पप्पाचं काय चुकलं होतं? तू कशी म्हणती बाबांनी सांगितलं पप्पाला, पप्पा आज घरी बसलं. तू काय म्हणते मला नाही स्वयंपाक चालू आहे ना काय पोळ्या तुकडे केलेत ना. अरे खावा खावा चांगले दिवस आलेत. देवाचा प्रसाद आहे टाकून देऊन ये. सवासनी म्हणून 15 दिवस झालं ना आज पोळ्याला तुकडे द्यायला झाले. लग्नाची बायको आहे म्हणून बरं आहे नीट बोलता लग्नाची बायको आहे नाही, वय. नाही. सावतर बायकोची वरच वागायला लागली तू. अगं ते नाही आम्हाला काय बोलायचं? आज सकाळपासून घरी बसलो तर आज सकाळी काय केलं? शेळ्या चपात्या ठेसा. आता काय पोळ्याचं तुकडं. अहो पप्पा वाळू घातल्या होत्या वाळलं म्हणून आज केलंय. काल गुरुवार होता. काल चावत नव्हतं का नरड्यातलं खाली उतरत नव्हतं? काल कसं भजी कुरड्या सालपापड्या चपात्या गवारीची शेंग वांग्याची भाजी काय चणचणीत. तुम्ही खायचं म्हणल्यावर चालतंय. मी घरी असलो खायला असलं करताय. कशाला घरात खातोय मग आणि थांबतोय तर? नीट बोलावं चांगलं बोलावं अरे तुला काय जीवाला वाटतंय का एवढा सकाळ करल. खायला सकाळ. तोंड घेऊन सांगतीय सकाळ करल. बोलतीय. तुमच्यासाठी काय पाहिजे ते सकाळ करल. उद्या काय माझं शनिवार आहे मला तुमचं खायचं नाही. बरं. मी खात पण नाही. परवा दिवशी टेन्शन करल. घेऊ नको. परवा दिवशी नाही आणि उद्या नाही. ए सर बाजूला दिली एक मोसकाडी बाजूला हो गहू तू तू काय सगळ्या टेन्शन चपाती करून ठेवली खायला. चपात्या बी केलं नाही त्या रातच्या शिळ्या. बसा खाली खाली बस चला खाली बस खाली बस काय खाली? इथं आपल्या देवांपाशी बस. कोणापाशी नका आपल्या देवांपाशी खाली बस. आपलं नाही तर माझा इथं बरं आपलं माझ्या बरं बाजा असं तुमच्या बस असं. मग तुझं काय काम? माझी मी बसतोय तुझा. ऐका की खाली बस खाली बसल्यावर काय जुळे तोंडा पडत जेव्हा तुमचं आहे. आता आत्या मामा नाही कुणाचं ऐकत नाही. माझं तर अजिबात ऐकत नाही. का तुझं ऐकू? बरं ना काय पण ह्या देवांचं तर ऐकतं का नाही? माझ्या तोंडाकडे बघा पण त्या देवांच्या डोळ्यात बघा. त्यांच्याकडे जरा एकटक बघा. जरा मन शांत करा. त्यांना जरा बोला. तुमचं दुःख तुमचं काय काय असेल ते मनातलं त्यांना सांगा. देवा ही बायको लिंबा खाल्ली अवलाद मला भेटली आहे. एवढी घर सोडून जाऊ दे. माझ्या घरात नको ही बोललो देवा. काय मागताय काय चाललंय? जरा तरी शांत मन ठेवा. कुठंतरी मन शांत ठेवून विचार करा जरा. अगं सकाळी तुझ्या बापाचा फोन आलता. बाप म्हणला येड्यागत करताय द्या सोडून. चुकलं असलं तर घ्या सांभाळून. मी उगा म्हणत होतं काय मी चुकी माफी माग म्हणून मी सकाळी सोडून दिला. आज दिवसभर कुठं न जाता घरी बसलोय. तो काय केलं? तसलं तसलं सांगू नको. तो काय केलं? रातच्या शिळ्या चपात्या संगत ठेसा करून अहो ते ठेवला. आम्हाला शेवटी टाकून देऊन चालतं सगळ्यांनीच खाल्लंय. अरे मग तुम्ही का काल खाल्लं नाही? तुम्ही मी घरी थांबल्यावरच का तुम्हाला नाही, सुचलं तुम्ही असं शिळ्याचं? गैरसमज करून घेता नाही बघा. नाही उघड आहे डोळ्याने दिसतंय. गैरसमज करून घेता. डोळ्यानं दिसतंय. गैरसमज माझ्या का? सख्या डोळ्यानं बघितलंय. रातच्या शिळ्या चपात्या होत्या तीच सगळ्याला ठेसा चपात्या ए, ठेसा अक्का, खावा. इकडे रे. आता काय केलं? इतके दिवस तो पोळ्या वाळू घातल्या तेव्हा तुला त्याचं तुकडं करायचं दिसलं नाही तर काय दिसलं नाही तर द्या वस्तू. आज नेमकं कसं तुकडं करायचं द्यावा. सुचलं? काय द्यावं? आलिंग लावू नका कशाला. अरे तू चुका करायची मी आलिंगन कुठं लावला मी म्हणजे. चुका नाही मी करत चुका तुम्ही पळू नका तसं. चुका करत नाही मी. काय नाही मी आता गावात जाणार अंडी घेऊन येणार आणि ए करून. बाय तुमच्या पाया पडते तुमच्या घरातलं कायच मला नको आहे. आधी कशाला घरात आपल्या मुलगाची आधी मला ती खायची नाही. ती मी इकत आणून का तू माझ्या पद्धतीने ती देशील फिशी मला काहीच नको. मी स्वतःचे पैसे विकत आणतो. मी घरात करून खातो. तुमचं मला काहीच नको. अरे आज घरी राहिलो दुसऱ्याच ऐकून बीबीच्या बाज तर हिनं काय घातलंय सकाळपासून खायला? काय असं तुम्ही असंच करताय. इकडे बघा माणसाचे गैरसमज एवढं बेकार असतं तर गैरसमज माणसाचं आयुष्य उगा टेन्शन स्वतः पण घेऊ नका मला पण घेऊ नका. शेवटी बायको अरे ती बायको टेन्शन असते, तू लेकरं ती दे, लेकरं बायको ती असते. बायको नाही. दुनिया कोण कोणाचं नसतंय गटीक बरं असतंय ना, कोण कोणाचं नसतंय. सगळी माझी येते. घर सोडलं ना जेवढी बाहेर आहे तेवढी सगळी माझी येते. तसं नसतं आणि बघा. सगळी मला चांगली येते.
हाय का? कोण कोणाचं नसतं व मतलबी दुनिया आहे समधी कोण कोण कोणाचं नाही नसतंय. मतलबी आहे म्हणलं तर फक्त बायकून पोरं मतलबी येते कसं असं तुम्ही आमचं आहे, आम्हाला बाकी तुमची कोण गरज आहे कोण आज तुला कसं काय दिसलं आमचं आहे याच्या आधी तू कोण आहे तू माझ्या घरात यायचं नाही घर माझं आहे आखरीत बोलणार मी आखरीत तूच बोलली. आजपर्यंत तर तुम्हाला अजूनपर्यंत हा? बोलली नाही मम्मी आजपर्यंत बोलली नाही मग पप्पाला काय खायचं ती कर. मला तुमच्या घरात काय खायचं नाही. का नाही मी बाहेर जाऊन खाईन काय खायचं काय बी खाईन घरात काय का होतं बाहेर? मागल्या वेळेस मटण आलं तिला पिकून तेव्हा घरातलं सारवून सुरवून काढल्यावर मटण घेऊन आले तर म्हणलं आता अंडी आणून करून खायचं तर पौर्णिमेपर्यंत काय आता तुम्ही काय मला खाऊ द्यायचं जगू द्यायचं रे अहो, सवासणी झाली ते बाबा पौर्णिमेपर्यंत खायला नाही. आता तुम्ही खा ना माझी मी बाहेर जाऊन खातोय तुम्हाला माझा काय ताप आहे आता का द्या तुमचं इथं पाहायला कोणी पाहिजे नाही हे बघ जोपर्यंत माझा आई बाप होता तोपर्यंत देखील मी पट्ट्यानं पाळलं नाही हितनं पुढे पाळणार नाही मग द्या कसं माझं आहे म्हणताय? देव माझं जायचं माझ्या माझं जायचं मला जसं ती पूजू वाटेल तसं पूजेल कधी तू तुम्ही वाटेल देवाला तसं पाणी ठेवेल. घालता, कधी तर पूजा करता का एवढं मनानं कावा तरी तुमचं आहे म्हणता व कधी तरी त्यांना त्यांची पूजा अर्चना कधी त्यांना आगबत्ती अगरबत्ती कवा तरी करता का नुसतं म्हणता माझं 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 आ कवा तरी त्यांच्या पुढे मस्त ठेवता का तुझ्या ठेवता का बानं तुला देव काय दिला भाजी तुम्हाला देव तुझा तुझा फक्त बानं तुला काय दिलाय गोपाळ कृष्ण दिलाय तुझा देवारा वेगळा मान आणि तू पूज हाय का ह्यातच भांडण लागतं. ती माझं देव तसंच राहू दे मी ना बघू दे ना गुळ घालू दे ना पूजू दे ती माझं देव ऐकतं शब्दानं शब्द वाढ. शब्दाने शब्द ऐकतं या- वाढलं माझ्या आई बापांनी जशी परंपरा चालवली जसं बोळी भक्ती मम्मी, केली तुझं तसं पण माझं चुकतं. पोहण तू अशी का म्हणते तुमचं देव आहे तर एक दिवशी तर तू पाणी घातलं का तर तुम्ही पाणी घातलं का हा मग आता ती बोलते तू तर मग- काय करते घरी हा कधी का खाऊन झोपते हातरून टाकून पंखा लावून. तुम्ही असता का बघायला तुम्ही फक्त बापाला तिने सांगितली बापाला चुका काढायची तिच्या काढू नका मला मी सारखंपणा घेते ती तू जास्त करता है ना बाबा मग आता तू पप्पाचं काय चुकलं होतं तू कशी म्हणती बाबांनी सांगितलं पप्पाला पप्पा आज घरी बसलं तू काय म्हणते तुमचं देव आहे तर तुम्ही एक दिवशी अगं पाणी मला घातलं म्हणलं का? तुझं देव माझं देव आहे तर माझं देव तर मग त्यांना काय बोलू सांग बर आणि तुझं आहे का मग माझं पण आहे त्यांचं पण आहे सगळ्याच आहे एकट्याच आहे अरे तिनं वाटण्या केल्या ते म्हणलं घेऊ दे की वाटून केले तिनं वाटण्या तुमचं देव आहे तर तुम्ही एक दिवशी तर पाणी घातलं का चुकलं काय माझं चुकलं काय काय गं? ना मग चुकलं का माझं सांग बर 1000 वेळा ती चुकली आहे गुराचं बघ म्हणल्यावर जे गुरं आहे ती त्याचं बघायचं रानाचं म्हणलं माझं रान नाही जे आहे त्यानं बघायचं अरे मग कशाला फुकटची आशा करायची सोडून सारखं लावत जाऊ ना तुम्ही एका शब्दात नाद दाखवलं लय नाद दाखवलं लय नाद लावायचं अजिबात नाही किती जी नाद माझ्या लावायचं? बुद्धीला पटत नाही ना मी ती करत नाही नाद तुम्हाला लावणे. बोल नको नाद लावून बरं. आता काय नाही सांगतोय हं. जी पप्पाला खायचं असेल हं. तीच करून द्यायचं चालतंय. मग तर ती आणि तुला पण खायचं असेल ती कर मला काय नाही खायचं त्यांनाच नीट कर. चुकतंय तुझं काय चुकतंय माझं काय चुकतंय म्हणजे काय केलं जेवायला नाच पप्पा घरी थांबलं तर काय केलं नाही पप्पाला काय मी काय बोलली का काय म्हणलं का पप्पाचं आडवं तिथं बोलते मी काय बोलली आहे त्यांना मग त्याला खाय चांगलं करून ठेवायचं आज शिळ तुकडं केलं तर काय ती पोळ्या शिव तुकडं नाही तर ती आपल्या देवाचा प्रसाद मग काल चपाती होती तीच खायच्या मग ताज चपाती असल्या केल्या तुझा गुरुवार होता म्हणून केलं माझ्या मी खात नव्हतो काय म्हणजे सगळं काय केलं. बोल अरे मराठ्याला बोल नव्हता रे ताज लागतं शिळ नाही पोचत का रे सोमवारी तुम्हाला तुकडं करायचं ध्यान झालं नाही मंगळवारी तुकडं करायचं ध्यान झालं नाही आज मी घरी थांबलो तुकड्याचं ध्यान झालंय याच्या आधी का देणं झालं नाही की तुम्हाला